नमस्कार मैत्रिणो, कशा आहे? छानच राहा. माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. चला आज काय बनवायचं? आज इथं मस्त अशी शेतातली लसणात वाफ्यातली मी भाजी आणलेली आहे, खुडून एकदम ताजी ताजी भाजी आहे. आणि लसणातल्या वाफ्यातली भाजी मेथीचा वास अगदीच अप्रतिम, खायला बी खूप चवदार. ही आपण मेथीची भाजी कशी बनवणार आहे मी दरवेळेस तुम्हाला वेगळी सांगत असते. प्रत्येक वेळेस वेगळी भाजी दाखवलेली, आजही वेगळी पाहू शकता. इथं 4-5 मिरच्या टाकल्यात आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे लसूण हा वाटलेलाच आहे, परत त्याच्यात तसंच मी टाकलेलं आहे बघा. आणि पुन्हा आपल्याला हे वाटून घ्यायचं आणि अगदी मुठभर अशी शेंगदाणे भरपूर टाकणारे पाहू शकता. याच्यातले बी थोडे काढून ठेवणारे बघा. शेंगदाणे हे मापातच टाकणारे, जास्त बी टाकणार नाही आहे, कारण की जास्त शेंगदाणे भाजीत एवढे काही चांगले लागत नाही. तर चमच्यावर अगदी जिरी टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही. आणि चला आता हे पूर्ण आपण बारीक वाटून घेऊया. अगदी पाणी घालून वाटायचं बरं का मैत्रिणी. आता ही भाजी घेतलेली आहे बघा, अशा पद्धतीने मी हिला कट करणार आहे. अशी मस्त अशी कट करून घ्यायची आहे पाहू शकता. आणि खरंच खूपच अशी अप्रतिम ही भाजी होती, खूपच वेगळी आहे. आणि भाजीचं नाव काय आहे मी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे नंतर. तुम्ही फक्त संपूर्ण व्हिडिओ बघा मैत्रिणींनो आणि मला साथ द्या. आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हेही मला सांगा. आणि खरंच खूप छान छान व्हिडिओ आहे. आणि अगदी 5 मिनटाच्या आत ही आपली रेसिपी तयार होणार आहे. पहा, ही संपूर्ण मेथी मी चिरून घेतलेली आहे मैत्रिणींनो. अगदी खळबळून पाण्यात अशी धुवून घ्यायची आहे, स्वच्छ अगदी धुवायची पहा. आणि आता इथं घ्यायची चाळण. ही चाळण मी का घेतली असं, आपण दुसरंही ताट घेऊ शकतो असतो, पण चाळण का घेतली? कारण की जे मेथीतलं पाणी आहे ते पूर्ण असं निघून जाणार. जरी आपण मेथी पिळूनच घेणार आहे, पण थोडंफार राहिलेलं पाणीसुद्धा निघून जाणार आहे पहा. त्याच्यामुळं मी चाळण घेतली. मग कधी बी भाजी पिळताना चाळणीतच ठेवायची. आता ही संपूर्ण भाजी मी अशी धुवून स्वच्छ घेतलेलीच आहे. इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढईमध्ये तेलही टाकलं आहे आणि मस्तपैकी अशी जिरी मोहरीची छान अगदी तडका देणार आहे बघा. भाजीला टाकली, अगदी छान तडतडलं आहे जिरी मोहरीचा तडका. आता टाकायची आहे मेथीची भाजी. व्हिडिओ अजिबात मी बंद केला नाही, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे पाहू शकता. आणि हा व्हिडिओ खरंच खूप छान आहे मैत्रिणींनो. तुम्हाला बी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या हा एकच भाजी अशी वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल आणि खाता येईल आणि चवेला बी खूप अप्रतिम लागते. आता ही संपूर्ण भाजी आपण हलवून घेऊया बघा. व्हिडिओ मी अजिबात बंद केला नाही बरं का, संपूर्ण पहा तुम्ही, कारण की तुम्हाला बी याच्यातलं ह्या भाजीतलं कळायला पाहिजे मी काय कसं करणार आहे. आता जे वाटण आपण वाटून घेतलं हे पूर्ण मी याच्यात टाकून घेणार आहे पहा. अशा पद्धतीने संपूर्ण वाटण टाकायचं आहे. आणि आता आपण किती पाणी वाटणार आहे त्या भाजीला ते सुद्धा मी दाखवणार आहे पहा. अशी ही भाजी संपूर्ण याच्यात मिक्स करून घेणार आहे. चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही. अगदी छान पद्धतीने असं मीठ टाकलेलं आहे पहा. आता पूर्ण भाजी अशी परतून घेणार आहे. अगदी झटपट होणारी भाजी, अगदी तोंडाला सुद्धा चवसुद्धा खूप अप्रतिम आहे. आपण ही भाजी एवढी वेगळी आहे आणि खायला बी खूप टेस्टेड लागते मैत्रिणींनो. अगदी तुम्ही भातासोबत खा, भाकरीसोबत खा, चपातीबरोबर खा, पण शक्यतो आहे ना बाजरीच्या भाकरीसोबतच खा, अगदीच अप्रतिम लागेल. आता हिला चांगली थोडी 1-5 मिनटं आपण शिजून द्यायची बरं का मस्तपैकी. भाजी अगदी चांगल्या पद्धतीने झालेली आहे, तयारच झाली पहा. आता मी हिला काढून घेणार आहे बरं का मैत्रिणी. हे बघा किती सुंदर दिसते भाजी, रंग बी ढळला नाही काही नाही, भाजी खूप अप्रतिम झालेली आहे. आता ही भाजी मी तर काढून घेणार आहे आणि इथं अगदी त्या भाजीला आपल्याला द्यायचा आहे तडका. मग आपल्या आजच्या मेथीचं नाव काय आहे माहिती आहे का? तडका मेथी. हे बघा मस्तपैकी लसूण टाकलाय, लसूणही छान तडतडलाय, 2 मिरच्या टाकल्या, थोडीशी हळद टाकायची आणि ही तडका भाजी आपली तयार होणार आहे बघा. अशी खमंग असा हा लसणाचा आणि मिरचीचा तडका द्यायचा आहे. वा, अगदीच अप्रतिम अशी झालेली पाहू शकता. पोस्टर तर तुम्ही बघसान, पण भाजीची रेसिपी ही संपूर्ण पहा मैत्रिणींनो. आणि ही भाजी आजची तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगा. पहा बरं किती सुंदर झाली. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.